नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आणि बघा आता मी काय केलंय तुम्हाला दाखवते. आज किती स्वयंपाक आहे तरी पण माही काय घेऊन आली ती पण दाखवणार तुम्हाला. मी आता इथं टाकलाय भात शिजायला टाकलाय, म्हणजेच असला भात केलाय जिरा राईस, रेशनचा तांदूळ आहे बरं का. आणि इकडं केली भुर्जी, केली इकडं अंड्याची भुर्जी बनवली. फुलपात्र ठेवलं होतं पाणी ओतायला भातात, इकडं अंड्याची भुर्जी बनवली. आणि माहीचं पप्पा काय म्हणलं की माझ्यासाठी भाजी बनवू नको, मी भाजी घेऊन येतो माझ्यासाठी. आता त्यांनी कशाची भाजी आणली ती पण मला माहीत नाही. आणि माहीनं पण माहीचं काय आहे ती घेऊन आली, दाखवते तुम्हाला हळूहळू. भेळ आणली माहीनं, भेळ. आता एवढं स्वयंपाक आहे का मी एकटीच खाऊ? काही 2 दिवस मला सरणार नाही. काय मुंडी हलवती ग? तर काय एकटीच खाऊ का मी भात ही? मला तर टेन्शनच आलं की मी म्हणलं तुला मी खायला घालन ही भुर्जीन ती भात चपाती. लय दिवस किती झालं माहिती, लय दिवस झालं म्हणते भेळ खाल्लेले. आणि अजून एक सांगायचंय, आज दिवसभर तुम्हाला सांगते माझं हे हात आहे ना, हे हात हे पोटऱ्या एवढ्या दुखत होत्या का नाही, म्हणजे सांगायचंय काय माहित आहे का. आता मी कसं धरू ग मोबाईल, ही हो का इथं, ही तुम्हाला दिसतंय का नाही? हो का ही इथं इथं हो का इथं इथं असं आडवं दिसन इथं इथं. मला दाखवते तुम्हाला. हो का इथं 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 आहे ना, सलाईनच्या गाठी आहेत माझ्या हातामध्ये. म्हणजे ती सलाईन लवकर म्हणजे सलाईन लावतात, काय खरं नाही रे देवा. सलाईन लावतात का नाही, सलाईन लावल्याच्या नंतर ती सलाईन लवकर चढलं नाही की तिथं असे रक्त असं गोठाळतं. आणि तसं झालंय ह्या हाताला. हो का इथं दिसतंय, सहजच दिसतंय. हो का इथं तसं झालंय. आणि ह्या पण हाताला तसंच झालंय. आता महिना 1.5 महिना दवाखान्यात म्हणल्यावर, तसं तर 2-3 महिने होतो आम्ही, तसं तर 2-3 महिने दवाखान्यात होते. पण सलाईन मला एवढं संध्याकाळी सलाईन, दिवसा सलाईन, रात्रभर सलाईन. हो का कसं हाताला गुळमा आलेला आहे, अशी गुळमा आहेत. ती काय होतं माहिती आहे का, असं आबाळ हे आलं का ना एवढं दुखतंय की मरणाचंच दुखतंय. आणि ती लई दुखतात हात माझं 2 दिवस झालं. म्हणून त्यांनी मला ही गोळी आणून दिली. हो काही गोळी आणून दिली. आता ही जेवण करते आणि एवढी गोळी खाते. सकाळपासून रडकुंडी जीव आला मला, सरकायला बी येईना की आज. आणि यांचं चाललंय कॉईल लावायचं, डास यायला लागलेत म्हणून. आता आम्ही जेवण करणार आहे ना. स्टँड केवढं, कॉईल केवढी पेटवली बाया कॉईल. राहू द्या तशीच. लय ढास येतात आमच्या इथे या टायमाला. संध्याकाळी 6 वाजल्या की झालं चिकणून ढास यायला सुरुवात. तरी पण एवढी स्वच्छता आहे पाठीमागं, अजिबात कसलीच घाण नाही. मी ह्यांच्या मागं लागून भांडणं करून म्हणलं तरी स्वच्छता करून घेते पाठीमागची, आहे का नाही हो? भाजी बघू आता कशाची आहे. चला भात घेते उतरवून खाली. हे नाही घेत, भात घेते. भात खायचा आहे माहीच्या पप्पाला. बघा भाजी कशाची आणली, कशाची आणली हो. करते म्हणलं होतं घरी भाजी मी तुम्हाला. बेसनाचं तसलं हे केलं असतं, डुबुक वड्या. गो बाई भाजी बी कशाची आहे काय की. वडा कसा आहे वाटतंय, शेवगीची शेंग आहे. केवढ्याची आणली? 20 रुपयाची भाजी. बघा आमच्या इथे एवढी येते. 2 माणसाचं जेवण होतं 20 रुपयाच्या भाजीमध्ये, है ना. कशात तरी मोठ्या ताटात घ्यायचं होतं, एवढंसं ताट घेतलंय त्याला. आणि इथं मी केलाय भात. हो मम्मी. आणि ह्या बघा चपात्या सकाळच्या 3 शिळ्या होत्या. 2-3 चपात्या शिळ्या होत्या. आणि ती कुठं गेली मॅडम? ही पलीकडे राहू द्या वाटाचं जरा कमी द्या. काय झालं मला, शिकाया लागले मरणाच्या. अयो. आणि मी अंड्याची भुर्जी केली.
अशी केली भुर्जी अंड्याची मी. 10 मिनिटात शिका एवढे या लागल्या. समासन समासन समासन. जेवण चाललंय आता ह्यांचं. या जेवायला आता. व्हेज आहे नॉन व्हेज आहे नॉन व्हेज का बघा इकडे जरा. व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे. चिकन मला एका 5 मिनिटात जाम केलं बघा आता. तर इथं बघा माहीला आहे का नाही, तिचा पप्पा आहे ना चिडवत होते. माहीचा पप्पा चिडवत होतं माहीला. आणि आमचं चाललंय जेवण. आता ती घ्यायला लागल्यात भात. आता तुम्ही म्हणता की कोमल पाहुण्याला भात का नाही वाढत, तर मी अंड्याची भुर्जी केली त्यामुळं पाहुणं कशालाच हात लावू देत नाहीत मला. भाताला नाही, चपातीला नाही, कशालाच नाही. पाणी पण तीच देणार आता मला. असलं आहे आमच्या घरामध्ये. आणि माही खाती भेळ. पप्पा चिडवत होतं तिला. ती कसली रागाने डेंजर बघत ती त्यांच्याकडं. ती मी म्हणलं तिला आधी की मला भेळ खायला, तर म्हणती एवढं महागा मोलाचं आणलंय आता काय टाकून द्यायचं का. म्हणलं घरातलं खा. तर म्हणते काय टाकून द्यायचं का आता हे घरातलं. म्हणते भेळ काय फेकून द्यायची वे. तर इथं बघू शकताय तुम्ही माईचं पप्पा काय करायला लागल्यात. तर ही यांनी मोटर लावली संध्याकाळीची. आता वाजल्यात ते 9:30 पावणे 10 वाजल्यात आता. आणि ह्यांनी मोटर लावली का, तर सकाळी माही लवकर शाळेत जायचं असते. आणि बघा कसला भारी चंद्र उगवलाय. आणि उजेड पण पडलाय बरं का बाहेर चंद्राचा. आणि सकाळी लवकर जायचं असते त्यामुळं मग त्यांनी मोटर लावली पाण्याला आत्ताच. कारण की मग तिला परत सकाळी उठून मला पण भांड्याला पाणी नसते, कशालाच पाणी नसते. आणि मग म्हणून पाणी भरायला लागते. नाही तर सकाळी लय मग गडबड होती तिची, शाळेत जायची आंघोळीची त्याची. त्यामुळं लय गडबड होती तिची सकाळ सकाळ. तर मी इथं आहे का नाही एक गाणं म्हणत होते बरं का. तर गाणं कोणतं होतं माहिती आहे का तुम्हाला, सांगते बरं का. एकलीच नांदती देशात, पती शिकाया विदेशात, काय म्हणावं प्रेमाला, काय म्हणावं प्रेमाला, तिथं आली काही आठवण भीमाला, हित लागली उचकी रमाला, तिथं आली काही आठवण भीमाला, हित लागली उचकी रमाला. हे गाणं म्हणत होते मी. आणि गाणं म्हणत म्हणत मी झाडू मारत होते. आणि झाडू मारत मारत सगळा पसारा आवरला मी. आता हे नंतर ठेवणार आहे, पण अगोदर मी झाडू मारून घेते. कारण की झाडू मारला ना घरातला मग व्यवस्थित वाटतं सगळं. आणि भारी पण वाटतं. आणि माही आहे का नाही, माहीचा फॅन दाखवत होती आणि ही करत होती. तर आता माझा इकडं तिकडं पसारा सगळा अस्ताव्यस्त पडला आहे. तर मी काढते झाडून आता. आणि माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बरं का मी एक खास काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे. ते नक्की व्हिडिओ पुढच्या व्हिडिओसाठी बघा तुम्ही. आणि मग मला सांगा. यांचं चाललं इथं पाणी भरायचं. आणि कटळून गेले तर बरं का ते आज माझ्या कागदपत्रासाठी फिरून 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 वैतागून गेलेत आज. तर गुड नाईट सगळ्यांना. आणि उद्याचा व्हिडिओ मात्र बघायला विसरू नका. बाय सगळ्यांना. कसलं भारी दिसते रात्रीचं बघा. बाहेर उजेडच उजेड दिसतोय. क्लिअरिटी छान आहे मोबाईलला. बाय सगळ्यांना.